येथील मंदिराला कोणतेही छत किंवा भिंत नाही. या गावात घरांना कुलूप किंवा दरवाजे नाहीत, कारण शनिदेव स्वतः या गावाचे रक्षण करतात असे म्हणतात. मी बोलत आहे शनी शिंगणापूर बद्दल. येथे असलेल्या जागृत शनी मंदिरामुळे या गावाच्या नावातही शनी जोडले गेले आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेले शनी शिंगणापूर हे जगप्रसिद्ध स्वयंभू शनी तीर्थक्षेत्र आहे. हे ठिकाण शिर्डीपासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर आहे आणि माझं एकाल तर शनी शिंगणापूरला यायचा सर्वात योग्य मार्ग हा माझ्या मते शिर्डीवरूनच आहे. यामुळे आपल्याला साईंचं दर्शनही घेता येतं आणि एका दिवसात शनी शिंगणापूरची ट्रिपही काढता येते. तुम्हाला जर शनी शिंगणापूर येथील शनी मंदिराबद्दल माहिती नसेल तर तुम्हाला आज हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल की तुम्ही अपेक्षा करत असाल अशी शनी देवाची इथे मानवी शरीर रूपी कोणतीही मूर्ती नाही, तर इथे साधारण 5.5-6 फूट उंचीची काळी पाषाण शिळा म्हणजेच काळा दगड आहे आणि या शिळेला शनिदेवाचं रूप मानून इथे पूजले जाते. थोडक्यात शनी शिंगणापूरला असलेल्या शनिदेवाच्या मूर्तीचे स्वरूप हे दगडाच्या रूपात आहे. पण यामागची गोष्ट ही ऐकण्यासारखी आहे. साधारण 150 वर्षांपूर्वी शिंगणापूरला भीषण पुराचा तडाखा बसला होता. पुराचे पाणी ओसरू लागल्यावर गावकऱ्यांच्या लक्षात आलं तिथल्या नदीच्या काठावर एक मोठा चकचकीत काळा दगड आला आहे. जेव्हा एका मेंढपाळाने कुतूहलाने आपल्या लोखंडी सळीने त्या दगडाला स्पर्श केला तेव्हा त्यातून चमत्कारिकरित्या रक्त येऊ लागले. या चमत्कारिक घटनेमुळे सर्व गावकरी क्षणभर घाबरले. त्याच रात्री भगवान शनी त्या गावातील एका मेंढपाळाच्या स्वप्नात आले. त्यांनी सांगितले की तो काळा दगड ही एक सामान्य वस्तू नसून त्यांचेच खरे रूप आहे. शनिदेवाने मेंढपाळाला तो खडक उचलून गावाच्या मोकळ्या मैदानात ठेवण्याचा आदेश दिला. शनिदेवाने सोबत 2 महत्वाच्या अटीही घातल्या. त्यांची मूर्ती किंवा खडक कधीही कोणत्याही छताखाली ठेवू नये, म्हणजेच तो नेहमी मोकळ्या आकाशाखाली असावा. जे मनुष्य नात्याने खरे काका पुतणे आहेत त्यांनीच तो दगड उचलण्यासाठी पुढे यावे. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी तो जड खडक उचलण्याचा खूप प्रयत्न केला, पण कोणालाही तो हलवता आला नाही. अखेरीस स्वप्नात सांगितल्याप्रमाणे गावातीलच काका पुतण्याची एक जोडी पुढे आली आणि त्यांनी तो खडक उचलून मोकळ्या जागी स्थापन केला. त्यानंतर एका व्यापाऱ्याने नवस बोलल्यानंतर त्याला शनिदेव प्रसन्न झाल्याने त्याने शिळेभोवती चौथरा बांधला. आज या मूर्तीच्या डोक्यावर साध्या वृक्षाची सावली सुद्धा नाही. असं म्हणतात नजीकच्या लिंबाच्या वृक्षाची फांदी मूर्तीच्या शिळेच्या डोईवर आली तर ती आपोआप गळून पडते. गोष्टीनुसार शनिदेवाने दृष्टांतातून गावकऱ्यांना आश्वासन दिले होते की ते स्वतःच या भागाचा रक्षक आहेत आणि तेच संपूर्ण गावाची काळजीही घेतील. कदाचित यामुळेच आजही शनी शिंगणापूर गावातील कोणत्याही घराच्या, दुकानाच्या किंवा बँकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला दरवाजे किंवा कुलूप लावलेले नाही. तिथे लोकांचा असा विश्वास आहे की येथे चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला खुद्द शनिदेवाच्या क्रोधाला सामोरे जावे लागते. चोरी केल्यावर कोणीही चोर या गावाची सीमारेषा जिवंत अवस्थेत पार करूच शकत नाही असेही सांगितले जाते. इथे चोरी केल्यास अंधत्व येत असल्याची आख्यायिकाही भाविकांमध्ये प्रचलित आहे. येथील लोक एवढ्या वर्षांत घरातून कधी एक खिळाही चोरीला गेलेला नाही असे अभिमानाने सांगतात. शिर्डीवरून शनी शिंगणापूरला जातानाचा प्रवासही तुम्हाला काही नवीन गोष्टींची ओळख घालून देतो. इथे उसाच्या रसाची बरीच दुकानेही पाहायला मिळतात, पण इथली दुकाने आपण शहरात पाहतो तशा प्रकारची आधुनिक यंत्रांची नाहीत. तर इथे आजही बैलांच्या मदतीने पारंपरिक पद्धतीने उसाचा रस काढला जातो. शहरात राहणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांना हे दृश्य देखील प्रवासाच्या गोड आठवणींमध्ये नक्कीच स्थान देते. शनी शिंगणापूरच्या शनी मंदिराला तुम्ही जेव्हा कधी भेट द्याल तेव्हा तुम्ही तिथल्या नवग्रह मंदिरालाही आवर्जून भेट द्या.
तिथे तुम्हाला प्रत्येक ग्रहानुसार त्या देवांच्या मूर्त्याही पाहायला मिळतील. सोबत राहू केतू यांच्याही मूर्त्या तुम्हाला इथे पाहता येतील. याला तुम्ही एक प्रकारे नवग्रह देवतांचं कोरीव मूर्त्या असलेलं छोटंसं म्युझियम म्हणूनही कायमचं लक्षात ठेवू शकता. शनिदेवाचं दर्शन घेताना पुरुष स्नान करून ओल्या कपड्यांनीच दर्शन घेण्याची प्रथा आहे. त्यानंतर शनीच्या मूर्तीवर तिळाचे तेल वाहून प्रदक्षिणा घालतात. शनी बालब्रह्मचारी असल्याने इथे महिला सहसा दुरूनच दर्शन करतात. दर्शन घेतल्यानंतर भाविक तिथे असलेल्या दुकानांतून घोड्याची नाल तसेच काळ्या कपड्यातील बाहुली खरेदी करतात. शनिदेवाला खुश करण्यासाठी येथे तेल वाहिले जाते. त्यामुळे रोज हजारो लिटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते. शनी अमावस्या व गुढीपाडवा या दिवशी येथे मोठी यात्रा असते आणि शनी जयंतीस वैशाळी अमावस्येस येथे उत्सव साजरा होतो. बागुलबुवा.